आमदार प्रताप सरनाईक आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। बरीच चर्चा आहे, आमदार एकमेकांना भेटतात, सत्य काय? काही नाही हो, दादा भुसे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे ते अनुयायी आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून ह्या विधानसभेचं ते प्रतिनिधित्व करत आहेत। महेंद्र थोरवे आमच्या पक्षाचे ज्युनियर म्हणजे पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार आहेत, तरुण तडफदार आहे। आपल्या मतदारसंघातले सगळी कामं कशात लवकरात लवकर मार्गी लावावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत। MSRDC हे खातं दादा भुसेंना आत्ताच एवढ्यातच मिळालेलं आहे आणि त्या खात्याच्या संदर्भात त्यांची माहिती घेत आहेत। महेंद्र थोरेंची जी रस्त्याच्या संदर्भातली कामं आहेत त्या बाबतीत त्यांना काही कल्पना नव्हती, त्यांनी फक्त महेंद्रला एवढंच सांगितलं की मी माझ्या संबंधित डिपार्टमेंटकडनं याची माहिती घेऊ आणि लवकरात लवकर कामं कशी पूर्ण होतील यासाठी आपण जसं आग्रही आहात तसं मी पण आग्रही राहील। परंतु निवडणुकीची आचारसंहिता लोकसभेची लागण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वी हे कामं होणं गरजेचं असं त्यांचं म्हणणं होतं, पण त्यावर लवकरात लवकर तोडगा काढू असं त्यांचं मत आहे। आणि शेवटी घरातले कुटुंब प्रमुख म्हणून जर एखादी व्यक्ती दुसरा कुटुंबातला एखादा घटक जर त्यांना हक्कानं सांगत असेल तर त्याला वादावादी असं म्हणणार नाही आणि ह्या घटनेची गंभीर दखल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षाचे प्रमुखाने घेतलेली आहे आणि त्या संदर्भात लवकरच त्या दोघांची बैठक बोलून ते त्या बाबतीतले योग्य निर्णय घेतात। धक्काबुक्की झाली कारण ज्या बातम्या समोर येत आहेत वगैरे काही नाही, धक्काबुक्की अशी होईल का कधी? आमच्या पक्षा आणि ते दादा भुसे फार सिनियर आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे अनुयायी, त्यांना धक्काबुक्की करायचा प्रश्नच येत नाही आणि देसाईंनी मध्यस्थी बिलकुल नाही। अशा पद्धतीनं धक्काबुक्की वगैरे नाही, फक्त चर्चेचा जो सूर आहे तो वडीलकीच्या नात्याने त्याने मोठा सूर होता, तो फक्त काही लोकांना आवडला नाही, पण ते त्यांच्या बोलण्याची काही लोकांची पद्धत। मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली, काय नेमकी भूमिका आहे? कारण आपण पाहिलं की बोलवतील दोघांना आणि त्या संदर्भातला योग्य ते निर्णय घेतील। मुख्यमंत्री समजदार आहेत, ह्या राज्याचे प्रमुख आहेत आणि आमच्या पक्षाचेही प्रमुख म्हणून ते लवकरात लवकर चांगला निर्णय घेतील आणि समन्वयाने तोडगा काढतील याची मला खात्री आहे। नेत्यांमध्ये समन्वय राहावा यासाठी तुम्ही काही सल्ला द्याल का? सगळ्या नेत्यांना काही सल्ला द्यायची गरज नाही, सगळे नेते उलट मी काही नेत्यांकडनं सल्ला घेत असतो, मी सल्ला देणारा कोण आहे? त्यामुळे मला असं वाटतं की समन्वयानं बरंच काही साध्य होतं, त्यामुळे समन्वय मुख्यमंत्री साधतील याची मला खात्री आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर प्रताप सरनाईक यांनी जो काही प्रकार घडला त्यावर भाष्य केलेलं आहे आणि मुख्यमंत्री आता एक बैठक घेतील, दोन्ही नेत्यांना समज देतील, दोन्ही नेत्यांना समन्वयानं काम करण्यास सांगतील असं सुद्धा म्हणतात। आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार आहे आणि प्रसारमाध्यमांना काय प्रतिक्रिया देणार पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।